इयत्ता 12वी विषय वस्त्रशास्त्र प्रकरण क्रमांक 1 लोकर या पाठाचा स्वाध्याय. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न पहिला, योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये उलन धागे, लवचिकता, वस्टेड धागे, स्कॉवरिंग आणि ब गटामध्ये आहे खवले, तलम व गुळगुळीत, अल्कयुक्त धुलाई, उबदार, वंगण. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो उलन धागे, उबदार, लवचिकता, खवले, वस्टेड धागे, तलम व गुळगुळीत, स्कॉवरिंग, अल्कयुक्त धुलाई. दुसरी अ गट टॅगलॉक्स, मेरिन लोकर, हॉगेट वूल, पुल्ड वूल. ब गट 12 ते 14 महिन्याची मेंढी, मृत मेंढी, रंगहीन जाडी भरड्या केसापासून मिळणारी लोकर, 6 ते 8 महिन्याची मेंढी, उत्तम दर्जाची लोकर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो टॅगलॉक्स, रंगहीन जाडी भरड्या केसापासून मिळणारी लोकर. तर मेरिन लोकर, उत्तम दर्जाची लोकर. हॉगेट वूल, 12 ते 14 महिन्यांची मेंढी. पुल्ड वूल, मृत मेंढी. प्रश्न दुसरा, खालील प्रत्येक विधान चूक की बरोबर ते सांगा. 1. लोकर म्हणजे मेंढीच्या केसापासून मिळणारा तंतू होय. उत्तर बरोबर. 2. पिंजणे म्हणजे लोकरीच्या तंतूची अल्कयुक्त धुलाई. चूक. तर पिंजणे म्हणजे लोकरीचे तंतू मोकळे करणे. अल्कयुक्त धुलाई म्हणजे स्कॉवरिंग. 3. लोकर हा नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतू आहे. तर हे विधान चूक आहे, कारण लोकर हा प्रथिनजन्य तंतू आहे, सेल्युलोजन्य नव्हे. 4. लोकरीच्या आखूड तंतूंना नॉईस म्हणतात. उत्तर बरोबर. 5. मेरिन लोकर ही निकृष्ट दर्जाची असते. उत्तर चूक. तर मेरिन लोकर ही उच्च प्रतीची व मऊ असते. 6. लॅम्बस वूल म्हणजे कोकराच्या अंगावरील सर्वात प्रथम कापलेली लोकर होय. उत्तर बरोबर. 7. टॅगलॉक्स म्हणजे रंगहीन जाड्या भरड्या लोकरीचे तंतू होय. उत्तर बरोबर. 8. लोकरी तंतू हे उन्हाळ्यात वापरण्यास योग्य असतात. उत्तर चूक, कारण लोकर उबदार असते त्यामुळे हिवाळ्यात वापरतात. 9. पुल्ड वूल ही उत्तम दर्जाची लोकर असते. उत्तर चूक, कारण पुल्ड वूल मृत मेंढीपासून मिळते व ती निकृष्ट दर्जाची असते. 10. उलन धाग्यांना पिंजणे व विचरणे या दोन्ही प्रक्रिया करतात. उत्तर बरोबर. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांसाठी पुढील पर्यायांपैकी सुयोग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1. लोकरी तंतूच्या प्रथिनाचे नाव. तर याचा योग्य पर्याय आहे क. केरेटिन. 2. नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू लोकर. 3. फेल्ट हे कापड या तंतूपासून तयार करतात. लोकर. 4. मृत मेंढीपासून मिळणाऱ्या लोकरीचे नाव. पुल्ड वूल. 5. जळणाऱ्या लोकरी तंतूचा वास जळणाऱ्या केसाप्रमाणे. 6. लोकरीच्या पृष्ठभागाचे वैशिष्ट्य खवले. 7. लोकरी तंतूची चुणी विरोधकता ही उत्तम आहे. 8. 12 ते 14 महिन्याच्या मेंढीपासून मिळणाऱ्या लोकरीचे नाव हॉगेट वूल. 9. लोकरी तंतूची उष्णता वाहकता कमी असते. 10. मेंढीच्या अंगावरील केस कापणे याला म्हणतात शीरिंग.
लघुतरी प्रश्न. खालील विधाने चूक बरोबर ते लिहा व कारण सांगा. 1. लोकरी तंतूवर बुरशीमुळे हानिकारक परिणाम होत नाही. उत्तर चूक. कारण लोकर हा प्रथिनजन्य तंतू असल्यामुळे दमट व आर्द्र हवामानात त्यावर बुरशी विकसित होते. त्यामुळे त्याचे स्वरूप, रंग व टिकाऊपणा बिघडतो. 2. लोकरी तंतूंची ओली मजबूती चांगली आहे. उत्तर चूक. कारण ओलसर अवस्थेत लोकरी तंतू कमकुवत होतो. त्याची ताणसहन क्षमता कमी होते, म्हणून ओली मजबूती चांगली नसते. 3. लोकरी तंतूची लवचिकता चांगली आहे. उत्तर बरोबर. कारण लोकर लवचिक असून ती मळल्यावर पुन्हा मूळ आकार घेते. त्यामुळे कपडे कमी चुरगळतात आणि सहज धुपत नाहीत. 4. लोकरी तंतूची वस्त्रे उबदार असतात. उत्तर बरोबर. कारण लोकरी तंतूत हवेचे सूक्ष्म स्तर अडकतात, जे उष्णता अडकवून ठेवतात. त्यामुळे लोकर वस्त्रे थंडीमध्ये उबदार राहतात. 5. लोकरी कपड्यांना उच्च तापमानाला इस्त्री करता येते. उत्तर चूक. कारण उच्च तापमानामुळे लोकर तंतू कुरूप होतो, आकुंचन होतो आणि चमकही जाते, म्हणून लोकर कमी तापमानात इस्त्री करावी. विजोड शब्दाभोवती गोल करा. 1. पिंजणे, विंचरणे, कुजविणे, पिळवणे. कुजविणे. 2. मेरून लोकर, हॉगीटूल, टॅगलॉक्स, लॅम्बसूल. टॅगलॉक्स. फक्त नावे लिहा. 1. आखूड लोकरी तंतू, नॉईल्स. 2. उत्तम दर्जाची लोकर, मेरिनो लोकर. 3. 6 ते 8 महिन्याच्या कोकोरापासून मिळणारी लोकर, लॅम्बस वूल. 4. लोकरी तंतूच्या प्रथिनाचे नाव, केराटिन. 5. जास्त लांबीचे लोकरीचे तंतू, स्टेपल तंतू. 6. 12 ते 14 महिन्याच्या मेंढीपासून मिळणारी लोकर, हॉगीटूल. 7. सूक्ष्मदर्शीय रचनेमध्ये दिसणारे लोकरीचे वैशिष्ट्य, खवले. 8. मृत मेंढीपासून मिळणारी लोकर, पुल्ड वूल. 9. पूर्वी केस कापलेल्या मेंढीच्या शरीरावरून पुन्हा कापून मिळवलेली लोकर, चॅगलिंग वूल. 10. रंगहीन जाडी भरडी फाटलेली लोकर, टॅगलॉक्स. 11. मेंढीच्या अंगावरील केस काढणे, शेअरिंग. पुढचा प्रश्न, फरक स्पष्ट करा. 1. उलन धागे व वस्टेड धागे. उलन धागे, वस्टेड धागे. तर उलन धागे आखूड व कोरड्या लोकरी तंतूपासून तयार होतात, तर वस्टेड धागे लांब, सरळ आणि चमकदार तंतूपासून तयार होतात. उलन धागे यामध्ये तंतू सर्व दिशांनी असतात, त्यामुळे धागा मऊ, उबदार आणि सैल बनतो. तर वस्टेड धागे यामध्ये हे तंतू एकाच दिशेने असतात, यामुळे धागा मजबूत, गुळगुळीत आणि अधिक टिकाऊ बनतो. 3. उबदार कपड्यांसाठी वापरतात. तर वस्टेड धागे सूट, ट्राउझर यासारख्या कपड्यासाठी उपयोग होतो. पुढचा प्रश्न, कारणे स्पष्ट करा. 1. लोकरीचे कपडे हिवाळ्यात वापरतात. उत्तर, लोकरीत उष्णता अडकवण्याची नैसर्गिक क्षमता असते. लोकरीच्या तंतूमध्ये असणारे खवले एकमेकांमध्ये घट्ट अडकतात आणि अनेक लहान हवेचे कप्पे तयार होतात. ही हवा उष्णता अडकवून ठेवते व शरीराला गरम ठेवते. त्यामुळे थंड हवामानात, विशेषतः हिवाळ्यात, लोकरीचे कपडे शरीराचे तापमान टिकवून ठेवतात. शिवाय लोकर ओलसर झाली तरी उबदारपणा कायम ठेवते. त्यामुळे लोकरीचे कपडे थंडीपासून संरक्षण देणारे व आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असतात. 2. कमी तापमान वापरून लोकरी कपड्यांना इस्त्री करावी. तर याचं उत्तर आहे, लोकरीचे तंतू प्रथिनजन्य असल्यामुळे उष्णतेस अत्यंत संवेदनशील असतात
अधिक तापमान दिल्यास हे तंतू आकुंचन पावतात किंवा कुरूप होतात. त्यामुळे लोकरीच्या वस्त्रांवर जास्त तापमानात इस्त्री केल्यास ती वाकडी, लवचिकता गमावलेली किंवा चुरगळलेली दिसू शकते. काही वेळा कपड्यांवर पिवळसर डागही पडतात. यासाठी इस्त्री करताना तापमान नियंत्रित करणे आवश्यक आहे. वूलसाठी खास वूल सेटिंग तापमान असते, तेच वापरणे गरजेचे आहे. कमी तापमानात व स्टीम इस्त्री वापरल्यास कपड्यांचे स्वरूप चांगले राहते. 3. लोकरीच्या कपड्यांची दीर्घकाळ साठवण करताना काळजी घेणे जरुरीचे आहे. उत्तर: लोकरीचे तंतू सजीव प्रथिनांनी बनलेले असल्यामुळे त्यांना कीटक, उंदीर, बुरशी यांचा धोका असतो. विशेषतः उष्ण व दमट हवामानात कपड्यांमध्ये बुरशी वाढू शकते व त्याचा वास येतो. याशिवाय कपड्यांमध्ये जर अन्नकण राहिले असतील तर कीटक लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लोकरीचे कपडे स्वच्छ धुवून पूर्ण कोरडे करून कीटकनाशकाच्या गोळ्या किंवा कपूर ठेवून हवाबंद पिशवीत साठवावेत. त्यामुळे कपड्यांचे जीवनमान वाढते व त्यांचा दर्जा टिकतो. 4. लोकरीच्या कपड्यांची धुलाई करताना कोणती काळजी घ्यावी किंवा काळजी घ्यावी? उत्तर: लोकरीचे तंतू नाजूक असतात. गरम पाणी, तीव्र डिटर्जंट किंवा खडबडीत ब्रश वापरल्यास ते तंतू तुटतात किंवा गुंततात. अशाने कपडे आकुंचन पावतात, चुरगळतात किंवा फेल्टिंग होऊन कडक होतात. म्हणून लोकरीच्या कपड्यांची धुलाई सौम्य डिटर्जंटने थंड पाण्यात करावी. शक्यतो हाताने सौम्य हालचाली कराव्यात. वॉशिंग मशीनचा वापर टाळावा किंवा वूल मोड वापरावा. धुतल्यावर पिळून पाणी काढू नये. फडक्यात गुंडाळून थोडक्यात पाणी काढावे आणि सावलीत वाऱ्यावर सुकवावे. 5. लोकरीचे कपडे पटकन चुरगळत नाहीत. तर याचं कारण आहे, लोकरीच्या तंतूंमध्ये लवचिकता चांगली असते. त्यामध्ये नैसर्गिक पीळ असतो, ज्यामुळे ते मऊ व लवचिक राहतात. यामुळे ते दाबाने चुरगळले गेले तरी मूळ स्थितीत परत येतात. शिवाय लोकरीचे तंतू एकमेकांमध्ये घट्ट अडकलेले असल्याने कपड्यांमध्ये स्थिरता व आकार टिकतो. या गुणधर्मामुळे लोकरीचे कपडे पटकन चुरगळत नाहीत आणि सतत इस्त्रीची गरज भासत नाही. त्यामुळे ते प्रवासासाठी किंवा नियमित वापरासाठी उपयुक्त ठरतात. हीच विशेषतः व्यावसायिक पोशाखामध्ये उपयोगी ठरते. 6. लोकरीचे तंतू क्रीडा पोशाखासाठी उपयुक्त आहेत. तर याचं कारण आहे, कारण क्रीडा पोशाखांमध्ये हलकं वजन, लवचिकता आणि घाम शोषण्याची क्षमता आवश्यक असते. लोकरीचे तंतू हे गुणधर्म बाळगतात. ते नैसर्गिकरित्या घाम शोषून घेतात आणि त्वचा कोरडी ठेवतात. शिवाय थंडीपासून उब देतात आणि गरमीमध्येही त्वचेला त्रास होऊ देत नाहीत. मेरिनो वूल ही अशा पोशाखासाठी विशेषतः उपयुक्त असते, कारण ती मऊ, बारीक व अत्यंत लवचिक असते. त्यामुळे ॲथलेटिक कपडे, ट्रेकिंगसाठीचे कपडे यामध्ये लोकरीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. 7. लोकरी तंतूंना विविध छटामध्ये सहजपणे रंगवता येते. कारण लोकरीचे तंतू प्रथिनजन्य असल्याने त्यामध्ये रंग शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. त्यांच्या पृष्ठभागावरील खवले व सूक्ष्म छिद्रे रंगकणांना घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे विविध प्रकारचे रंग वापरून विविध छटा मिळवता येतात. यामुळे लोकरीपासून तयार होणारी वस्त्रे फॅशन उद्योगात लोकप्रिय ठरतात. ती रंगवल्यानंतरही रंग दीर्घकाळ टिकतो व फिका पडत नाही. नैसर्गिक रंगापासून ते कृत्रिम रंगापर्यंत सर्व रंग तंतूमध्ये सहज मिसळता येतात. पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा. 1. फेल्टिंग म्हणजे काय? उत्तर: फेल्टिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये लोकरीचे तंतू उष्णता, आर्द्रता व दाबाच्या सहाय्याने एकमेकांमध्ये गुंतवून मजबूत व अखंड कापड तयार केले जाते. या प्रक्रियेमध्ये लोकरीत उपस्थित खवले एकमेकांमध्ये अडकतात. त्यामुळे कापड घट्ट व मजबूत बनते. ही प्रक्रिया मुख्यतः न विणलेल्या कापडासाठी वापरली जाते. याचा वापर टोपी, चप्पल, हस्तकला व वस्तू तयार करण्यात केला जातो. ही प्रक्रिया कायमस्वरूपी असते. एकदा फेल्ट झाल्यावर पुन्हा पूर्वस्थितीत आणता येत नाही. लोकरी तंतूचे जैविक गुणधर्म स्पष्ट करा. उत्तर:
लोकरी तंतू हे प्रथिनजन्य तंतू असून ते मेंढीच्या त्वचेवरील केसांपासून मिळतात. या तंतूमध्ये मुख्यतः केरेटिन हे प्रथिन असते. लोकरी जैविकदृष्ट्या विघटनशील असून पर्यावरणास हानी पोहोचत नाहीत. यामध्ये गंध शोषण्याची क्षमता असते. लोकरीत बुरशी आणि जीवाणूंचा प्रतिकार करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. तसेच ते ज्वलनशीलता कमी दर्शवतात आणि त्वचेला त्रास देत नाहीत. त्यामुळे ही नैसर्गिक व टिकाऊ वस्त्र निर्मिती सामग्री मानली जाते. 3. लोकरी तंतूचे औष्णिक गुणधर्म लिहा. उत्तर: लोकरीचे तंतू उष्णता निरोधक म्हणून कार्य करतात. त्याच्या पोकळ व गुंतागुंतीच्या रचनेमुळे हवा अडकून राहते, जी उष्णता रोखते. त्यामुळे लोकरीची वस्त्रे हिवाळ्यात शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास मदत करतात. ती उबदार ठेवतात आणि थंडीपासून संरक्षण करतात. लोकरी ओलावा शोषते पण तरीही उबदारपणा टिकवते. त्यामुळे ही थंड हवामानासाठी सर्वोत्तम वस्त्र सामग्री आहे. त्यात उष्णता वाहकता कमी असते म्हणूनच ती उबदार राहते. 4. लोकरी तंतूची चुनीविरोधकता व आर्द्रता शोषकता स्पष्ट करा. उत्तर: लोकरी तंतूची चुनीविरोधकता चांगली असते, कारण त्यातील लवचिकता आणि नैसर्गिक पीळ संरचना कपड्याला पटकन चुरगळू देत नाही. त्यामुळे लोकरीची वस्त्रे नेहमी स्वच्छ आणि नीट दिसतात. याशिवाय लोकरी तंतू अत्यंत उच्च आर्द्रता शोषक असतात. ते त्यांच्या वजनाच्या 30% पर्यंत ओलावा शोषूनही कोरडे वाढतात. त्यामुळे ते आरामदायक असतात आणि घामामुळे ओलसर वाटत नाहीत. ही दोन्ही वैशिष्ट्ये लोकरीला उच्च दर्जाचे वस्त्र बनवतात. 5. लोकरी तंतूची सूक्ष्मदर्शीय रचना स्पष्ट करा. उत्तर: सूक्ष्मदर्शकीय दृष्टिकोनातून पाहता लोकरी तंतूचे 3 मुख्य स्तर असतात: क्युटिकल, कॉर्टेक्स आणि मेडुला. बाह्य क्युटिकलमध्ये खवले असतात जे फेल्टिंग प्रक्रियेत महत्त्वाचे असतात. कॉर्टेक्स हा मधला भाग असून तो लवचिकता आणि सामर्थ्य प्रदान करतो. काही तंतूमध्ये केंद्रभागी मेडुला असतात, परंतु तो सगळ्याच लोकरीत आढळत नाही. या रचनेमुळे लोकरीला लवचिकता, उष्णतारोधन व चुनीविरोधकता मिळते. हीच संरचना लोकरी तंतूच्या वैशिष्ट्यांमध्ये भर घालते. 6. लांबी व चमक हे लोकरी तंतूचे गुणधर्म लिहा. उत्तर: लोकरी तंतूची लांबी ही तंतूच्या प्रकारावर अवलंबून असते. उत्तम दर्जाच्या लोकरीची लांबी जास्त असते, ज्यामुळे ती चांगली सुतात रूपांतरित होते. लांब तंतूमुळे सूत मजबूत व एकसंध तयार होते. चमक म्हणजे तंतूच्या पृष्ठभागावर प्रकाश परावर्तित होण्याची क्षमता. काही लोकरी तंतूमध्ये चमक असते तर काहींमध्ये ती कमी असते. चमकदार लोकर सौंदर्यवर्धक वाटते आणि फॅन्सी कपड्यामध्ये वापरली जाते. 7. घनता व लवचिकता हे लोकरी तंतूचे गुणधर्म लिहा. उत्तर: लोकरी तंतूची घनता तुलनेने हलकी मानली जाते. त्यामुळे त्याचे कपडे जड वाटत नाहीत. त्यात लवचिकता भरपूर असते, म्हणजे तंतू मुरगळल्यावर पुन्हा मूळ स्थितीत येतात. यामुळे लोकरीचे कपडे चुरगळत नाहीत आणि दीर्घकाळ टिकतात. लवचिकतेमुळे लोकरीच्या वस्त्रांचे फॉर्म चांगले राहतात. त्यामुळे लोकरीचा वापर अधिक आरामदायक आणि आकर्षक वस्त्रे तयार करण्यासाठी केला जातो. 8. मेर्नो ऊल स्पष्ट करा. उत्तर: मेर्नो ऊल ही उच्च दर्जाची व उबदार लोकर आहे, जी मुख्यतः ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये आढळणाऱ्या मेर्नो जातीच्या मेंढ्यापासून मिळते. या लोकरीचे तंतू अतिशय बारीक आणि मऊ असतात, त्यामुळे ती त्वचेस अनुकूल असते. तिची लांबी व लवचिकता चांगली असते. मेरून लोकर उष्णतारोधक असते आणि ओलावा शोषूनही कोरडी वाटते. तर ही लोकर चुरगळत नाही आणि अँटी बॅक्टेरियल असते. त्यामुळे स्पोर्ट्सवेअर आणि उबदार कपडे तयार करण्यासाठी ही लोकर सर्वाधिक वापरली जाते. 9. पुल्ड वूल स्पष्ट करा. उत्तर: पुल्ड वूल ही लोकर मृत किंवा जिवंत मेंढ्याच्या शरीरावरून केस उपटून किंवा पिळून मिळवलेली असते. या लोकरचा दर्जा तुलनेने निकृष्ट असतो, कारण केस नैसर्गिकरित्या गळून
गेलेले किंवा त्वचेशी घट्ट जोडलेले असतात. त्यामुळे या लोकरीत लवचिकता व मजबूती कमी असते. फोल्डेबल मुख्यतः स्वस्त आणि कमी दर्जाच्या वस्त्रांसाठी वापरली जाते. त्याची प्रक्रिया करताना विशेष काळजी घ्यावी लागते कारण त्याची रचना असमान व अशुद्ध असते. 10. हॉगेट वूल स्पष्ट करा. उत्तर: हॉगेट वूल ही 12 ते 14 महिन्यांच्या मेंढीपासून मिळणारी लोकर आहे. या वयात मेंढी पूर्ण विकसित होत असते आणि तिच्या अंगांवरून मिळणारी लोकर तुलनेने मऊ, मध्यम लांबीची आणि उच्च दर्जाची असते. हॉगेट वूलमध्ये पीळ प्रमाणबद्ध असतो, त्यामुळे ती चांगले सूत बनवते. ही लोकर तुलनेने कमी खवलेदार असून त्यामुळे ती चुरगळत नाही. ही वस्त्रे गुळगुळीत, टिकाऊ आणि सौंदर्यपूर्ण असतात. 11. लॅम्बस वूल स्पष्ट करा. उत्तर: लॅम्बस वूल ही लोकर 6 ते 8 महिन्यांच्या कोकरापासून मिळते. ही लोकर त्यांच्या आयुष्यातील पहिल्या कापणीपासून मिळते, त्यामुळे ती अत्यंत मऊ, बारीक आणि उच्च दर्जाची असते. लॅम्बस वूल त्वचेस अनुकूल असते आणि चुरगळत नाही. या लोकरीत जास्त लवचिकता आणि चमक असते. याचा वापर मुख्यतः उच्च दर्जाची पोशाखे, बेबी क्लोथिंग आणि सौंदर्यवर्धक वस्त्रांसाठी केला जातो. 12. लोकरी तंतूवर केली जाणारी स्कॉवरिंग प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर: स्कॉवरिंग ही प्रक्रिया म्हणजे लोकरीची धुलाई करून तिच्यातील अशुद्धता, चरबी, धूळ, घाण आणि त्वचाशेष दूर करणे. ही प्रक्रिया गरम पाण्याने आणि सौम्य साबणाद्वारे केली जाते. कधीकधी डिटर्जंटही वापरतात. स्कॉवरिंग नंतर लोकरीचे वजन कमी होते, परंतु ती स्वच्छ, मऊ आणि प्रक्रियेसाठी योग्य बनते. ही प्रक्रिया पुढील फेल्टिंग, रंगवणे, विणणे यासाठी आवश्यक असते. स्कॉवरिंगमुळे लोकरीचा दर्जा वाढतो. पुढचा प्रश्न टिपा लिहा. लोकरी तंतूचे उपयोग. उत्तर: हिवाळी कपडे जसे की स्वेटर, शाल, जॅकेट्स तयार करण्यासाठी वापरतात. फेल्ट, ब्लँकेट, कालीन इत्यादी उबदार वस्त्र निर्मितीसाठी उपयोग. औद्योगिक उपयोगासाठी इन्सुलेशन, साउंडप्रूफिंग साहित्य तयार करताना. खास पोशाखामध्ये जसे की क्रीडा पोशाख, लष्करी वर्दी इत्यादी. अंगावर घालण्यासाठी अंडरगार्मेंट्स तयार करताना उपयोग. फॅशन डिझाईन क्षेत्रात विविध प्रकारच्या पोशाखांसाठी हस्तकला वस्त्र जसे की हस्तनिर्मित फेल्ट वस्तू, शोपीस तयार करण्यात. 2. पिंजणे व विंचरणे या प्रक्रिया. पिंजणे व विंचरणे ह्या लोकरी तंतूवर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया सविस्तर स्पष्ट केल्या आहे. पिंजणे ही प्रक्रिया लोकरीचे तंतू सैल, मऊ व सुसंगत करण्यासाठी केली जाते. पिंजण्यामध्ये दूरकापूस सारख्या बारीक काट्यांनी युक्त फिरणाऱ्या रोलर्सच्या सहाय्याने तंतू एकमेकापासून वेगळे केले जातात. यामध्ये धूळ, घाण, छोट्या तंतू म्हणजेच नॉवेल्स वेगळे काढले जातात. पिंजल्यावर तंतू सरळ होतात आणि त्यांचे जाडसर थर तयार होतात, ज्याला स्लायबर म्हणतात. पिंजलेले तंतू उलन धागा तयार करण्यासाठी वापरले जातात. 2. विंचरणे. ही प्रक्रिया पिंजल्यानंतर केली जाते आणि ती अधिक सूक्ष्म असते. यामध्ये तंतू अधिक सरळ, समांतर आणि एकाच लांबीचे केले जातात. लहान लांबीचे तंतू, नॉइल्स व इतर अशुद्धता दूर केली जाते. यामुळे तंतू अधिक गुळगुळीत, मजबूत आणि चमकदार होतात. विंचरलेले तंतू वॉस्टेड धागा तयार करण्यासाठी उपयोगी ठरतात. दीर्घोत्तरी प्रश्न. लोकरी तंतूचे प्रकार लिहा. उत्तर: लोकरी तंतू हे मेंढ्यांच्या अंगावरील केसांपासून मिळवले जातात. यांचे प्रकार त्यांच्या गुणवत्तेवर, मिळण्याच्या पद्धतीवर आणि स्त्रोतावर अवलंबून वेगवेगळे असतात. तर खाली विविध प्रकार आपण सविस्तर दिले आहेत. 1. मेरिनो लोकर.
ही सर्वात उच्च दर्जाची आणि मऊ लोकर मानली जाते. मेरिनो मेंढीपासून मिळते. याचे तंतू अतिशय बारीक, मऊ आणि लवचिक असतात. उबदार व त्वचेस अनुकूल असल्याने ही लोकर जास्त मागणीची असते. 2. लॅम्बसूल. कोकराच्या अंगावरील सर्वप्रथम कापलेली लोकर ही मऊ, चकाकदार आणि हलकी असते. सहसा 6 ते 8 महिन्याच्या कोकरापासून मिळते. उबदार वस्त्रे तयार करण्यासाठी उपयोगी. 3. हॉगेट वूल. 12 ते 14 महिन्याच्या मेंढीपासून मिळणारी लोकर. ही तंतूमध्ये मध्यम लांबी व दर्जाची असते. याचा वापर सामान्य दर्जाच्या वस्त्रांमध्ये होतो. 4. पुल्ड वूल. मृत मेंढ्यापासून मिळणारी लोकर मिळण्याची प्रक्रिया. ही लोकर हाताने किंवा यंत्राच्या सहाय्याने त्वचेवरून काढली जाते. याचा दर्जा जो असतो तो कमी असतो. 5. टॅगलॉक्स. रंगहीन, जाडसर, फाटलेली व खराब प्रकारची लोकर. याचा उपयोग सामान्य दर्जाच्या वस्तूंमध्ये किंवा फेल्डसाठी होतो. 6. नॉइल्स. लोकरी पिसताना किंवा विसरताना वेगळे होणारे छोट्या लांबीचे तंतू. ही लोकर तंतूचे अवशेष असून कमी दर्जाचे असतात. प्रत्येक प्रकारच्या लोकरीचा उपयोग वस्त्रनिर्मितीच्या विशिष्ट गरजांसाठी केला जातो. दर्जा, लांबी, मऊपणा आणि उबदारपणा यानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते.